आणि बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। मधल्या काळामध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झाले, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झाला नाही असं देखील अजित पवार यांनी या व्हिडिओत म्हटल्याचं दिसतंय। राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही। अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे। मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे। मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो। राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो। राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच, जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल। मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे। त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत। माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। अर्थसंकल्पात आम्ही 44 लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय। हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय।